हॅलो राधे. 8वा चॅप्टर अ ग्रेट लीडर हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला भारताच्या इतिहासातील 3 अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे महात्मा गांधी म्हणजेच बापूजी यांच्याबद्दल सर्वप्रथम माहिती ही जी आहे दिलेली आहे. यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर मग आता आपण जे 2 पॅरेग्राफ सावित्रीबाई फुलेंबद्दल यामध्ये दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण रीड करणार आहोत. ह्यात 2 पॅरेग्राफ आहेत. मी पहिला पॅरेग्राफ वाचल्यानंतर तू व्हिडिओला पॉज करणार आहेस आणि तू स्वतः वाचणार आहेस. नंतर तसंच दुसरा पॅरेग्राफ ऐकायचा, मी जसं वाचतो तसंच तू पुन्हा वाचायचं. अवघड शब्द जे वाटतात ते लिहायचे. हा पॅरेग्राफ वाचण्यापूर्वी ह्याची काही पार्श्वभूमी मी तुला सांगू इच्छितो. अगोदरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास तो 1850 इसवी सनमध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुली आणि जे दलित लोक होते यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जायचं. यांना कुठेही शाळेत जाण्यासाठी परमिशन नव्हती. तर मग मुलींची शाळा सुरू करण्यामध्ये पुढाकार कुणी घेतला तर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. तर यांच्याबद्दल माहिती देणारा हा चॅप्टर आहे. जेव्हा यांनी याची सुरुवात केली मुलींना शाळेत घेण्याची, तेव्हा त्यांच्यावर खूप अत्याचार झाले. काही जणांनी चिखल फेकला, त्यांच्यावर दगड फेकली. पण त्या अत्याचाराला न जुमानता त्यांनी मुलींना शिकवण्याचा ध्यास पुढे चालू ठेवला. आणि आज जे आपण बघतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच उंच भरारी मारताना आपल्याला ज्या महिला दिसतात त्याचं कुठेतरी योगदान जे आहे ते फुले परिवाराला जातं. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना ते योगदान जातं. तर मग पॅरेग्राफ वाचायला सुरू करतो. सावित्रीबाई फुले. मी जेव्हा वाचतोय तेव्हा तू तुझं बोट त्या वर्डकडे न्यायचा प्रयत्न पहिली ओळपासून सुरू करतोय. टुडे वी सी दॅट गर्ल्स गो टू स्कूल, colleges and excel in every walk of life along with men. परत एकदा वाचतो. Today we see that girls go to school, colleges and excel in every walk of life along with men. Excel, EXCLE, excel म्हणजे प्रगती करणे. But this was not always so. पण अगोदर नेहमीसाठी असे नव्हते. In the past, women and the downtrodden sections of the society did not have the right to education. Downtrodden, तिसऱ्या ओळीमध्ये अखेरचा शब्द DOWN, downtrodden म्हणजे दलित. In the past, women and downtrodden sections of the society did not have the right to education. They were not allowed to work in any important position. कुठल्याही महत्त्वपूर्ण पदावर त्यांना कार्य करण्याची संमती नव्हती. Their life was miserable. म्हणजे त्यांचं जीवन कसं होतं? पीडित होतं. अतिशय दुरावस्थेमध्ये ते जगत होते. This was a great social injustice. हा एक खूप मोठा सामाजिक अन्याय होता. Social reformers fought against this injustice. समाज सुधारकांनी या अन्यायाविरुद्ध लढा दिला. Social reformers fought against this injustice and discrimination. Discrimination म्हणजे भेदभाव. म्हणजे एकाला तुम्ही शिक्षणाचा हक्क देताय आणि दुसऱ्याला देत नाही आहे. हा काय आहे? भेदभाव आहे. Foremost among them were महात्मा ज्योतिराव फुले and his wife सावित्रीबाई फुले. ज्या समाजसुधारकांनी लढा दिला होता यामध्ये सगळ्यात पुढे कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले आणि
सावित्रीबाई फुले त्यांच्या पत्नी. महात्मा फुले, नेक्स्ट पॅरेग्राफ वाचतोय, पॉज करून तू स्वतः आता हा पॅरेग्राफ रीड करणार आहेस, त्यानंतरच दुसरा पॅरेग्राफ ऐकणार आहेस आणि रीड करणार आहेस. महात्मा फुले स्टार्टेड द फर्स्ट स्कूल फॉर गर्ल्स इन पुणे in 1848. Which year it was? It was 1848. In the face of great social opposition, म्हणजे त्यांना ह्याच्या हे करताना खूप मोठा सामाजिक विरोध पत्करावा लागला. कुणीही याचं समर्थन केलं नव्हतं की वा वा महात्मा ज्योतिबा फुले तुम्ही मुलींसाठी शाळा उघडताय, असं कोणी म्हटलं नाही. उलटं त्यांना अपोज केलं लोकांनी. At a time when women were not allowed to read and write, Savitribai became the first woman to teach in a girls' school. To stop her, people created many obstacles in her path. Obstacles म्हणजे अडचणी. ज्या काळामध्ये मुलींना वाचायचं लिहायचं शिकायचं सुद्धा परमिशन नव्हती, त्या काळात सावित्रीबाई फुले मुलींना शिकवणाऱ्या पहिल्या महिला बनल्या. सावित्रीबाई बिकेम द फर्स्ट वुमन टू टीच इन अ गर्ल्स स्कूल. नेक्स्ट पॅरेग्राफ. Mahatma Phule started the first school for girls in Pune in 1848 in the face of great social opposition. At a time when women were not allowed to read and write, Savitribai became the first woman to teach in girls' school. To stop her, people created many obstacles in her path. They even threw dirt and stones at her, but she did not waver. पण ती डगमगली नाही. waver म्हणजे डगमगणे. She did not waver. She did not give up her noble cause. तिनं जे उत्कृष्ट ध्येय समोर ठेवलं होतं, नोबल कॉज, त्याला तिने गिवअप नाही केलं, सोडलं नाही. गिवअप करणं म्हणजे मध्येच सोडून देणं, ते होत नाही म्हणून सोडून देणं. Her nobility and courage will always guide men and women alike in the course of their life and career. Her nobility and courage म्हणजे तिचं धैर्य, will always guide, हे सगळ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. मेन अँड वुमेन दोघांसाठी पण, अलाइक सारखंच, अलाइक म्हणजे सारखंच, इन द कोर्स ऑफ देअर लाईफ अँड करिअर. आता तू वाचायचं दोन्ही पॅरेग्राफ.